असताना शेतकरी बांधव आणि ग्रामपंचायत कार्यकारी यांना विचारत घेऊनच शिवरस्त्याच्या मार्गानेच ती नेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. ते तहसीलने जसंही केली प्रांताला विचारलं प्रांताने सूचित केल्यानंतर त्यांना आज हे आश्वासन केले आणि शिवरस्ता तो हा शिवरस्ता नाही. मीटिंग घेतली तुम्ही गेले होते नाही आम्हाला त्यांनी विश्वास घेतले नाही, बोलवले नाही आणि मिटिंगही झाली नाही. आमचं आता हे बरं हे झालं असू द्या तुमचं मंडळ त्याच्यात असतं आहे, परंतु ही वीज आहे ती शेतकऱ्यांकरताची आलं का लक्षामध्ये. आणि ही शासनाने मंजूर असलेली महाराष्ट्र मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे आणि ह्या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी दिवसा लाईट वीज मिळावी याच्याकरता आपण तर याच्यामध्ये आता तार ॲक्टप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या हे बांधावरनं गेलेले. आता मी माझ्या सुद्धा क्षेत्रामध्ये बांधावरनं गेले. तर हे जो तुमचा रस्ता आहे त्याच्यात जे बांध आहे त्याच्याकडे जाऊ द्या. हा 50 मीटरवर पोल आहे, याला काय अडचण नाही. 11 kV आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यापासून जी भीती म्हणता 66 kV ती भीती नाही आहे. आता एक तुम्हाला याच्यामध्ये करता येईल की जी वायर जाते त्याला आपण सेफ्टी कंडक्टर टाकू. लाईट ड्रीप झाली तर ती ऑफ होते, त्याला कोणी चिकत नाही. शिवरस्त्याला काय अडचण ऐका हे अप्रूव्ह कोणी केलंय? महावितरण त्याचा तुमच्याकडे प्लॅनिंग आहे सगळं. प्लॅन एस्टिमेट द्या आम्हाला. प्लॅन एस्टिमेट द्या काय महावितरण अप्रूव्ह केलेलं असतं. पण हे रस्त्याचे मुळात भांडणं चालतं, त्या दिवशी भांडणं झाली, मारामारी व्हायची. त्याच्यामध्ये जे भांडणाचा वाद आहे ना तुमचा जो आता मी तर म्हणतो इकडून जमणार नाही माझ्या बाजून, तिकडून टाकायचे कुठे टाकायचे माझ्या बाजून जेव्हा जमणार. तुमचं फिक्स होईल ना तेव्हा तुम्हाला शिफ्टिंगचं लेटर देणार. फुकट शिफ्टिंग होणार का? फुकट शिफ्टिंग कंपनी करून देणार. काही नाही ते तोंड आश्वासन आणि तिकडे काही परत झालं शिवराज तर डायरेक्ट सरळ येतो मुक्ताबाई बसी. शिवराज नाही शिवरस्त्याला आमची काही अडचण आहे. आम्ही शिवरस्त्यातून मोजून घ्या, शिवरस्त्याने टाका. लाईट अडवायचा आमचा विषयच नाही. आम्ही एवढी मोठी जागा गावात तुमच्याच करता येईल लाईट आहे आमच्यासाठी. आमच्याकडचं आमच्याच पर्यायी मार्ग देऊन पाहिजे आहे ना, तो शिवरस्त्याचा मार्ग आहे. काय होतं शेतकऱ्यांचे कुठून तरी जाणार का नाही वीज? आपण चंद्रपूरवरून आली पहिली वीज आपली, बरोबर आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावरून आली का नाही? आता तुम्हाला फक्त तुम्ही आम्हाला सांगा की आता हा जर रस्ता आहे याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्ट करा, सांगा इथं लावा. इथं तांत्रिक प्रॉब्लेम असा आहे की 30 kV ची लाईन गेलेली आपल्या शेतकऱ्यांकरता झालेली ती माहिती आहे ना. 33 kV ची लाईन ही ओव्हरटेक करण्याकरता दोन्हीकडे प्रॉब्लेम आहे, म्हणून ही हा रस्ता अप्रूव्ह केलेला आहे. माझं काय म्हणणं आहे हा रस्ता अप्रूव्ह केला आहे तर तुम्ही सहकार्य करावं असं माझी विनंती आहे. सगळ्यांना सगळ्या आपले जेवढे प्रोजेक्ट आहेत महाराष्ट्र शासनाचे तिकडे सगळीकडे गायरानच दिलेली आहे. आम्हाला दाखवलं नाही, अजून दिलं नाही गावासाठी. गायरानामध्ये वापरली जागा की जागा वेस्ट सोडली की ते तरी बघायला. कुठे प्लॅन एस्टिमेट? प्लॅन एस्टिमेट आदेश आहेत ते दाखवा. अरे ते शासनाचे मुख्यमंत्री तुम्हाला कालचं तुम्ही पाहिलं ते शासनाच्या GR मध्ये तुम्हाला ते जे आदेश आहेत ते शासनाचे GR मध्ये तुम्हाला GR किती आम्ही जे सांगितलं आम्हाला इथे लिखी दिले ना त्या पद्धतीने करा. हे काही म्हणणं नाही. हे आपल्याला की प्रांत आणि कलेक्टर साहेबांची आदेश आमच्या मनानं काही करत नाही. त्यांनी सही करून दिली. त्यांनी सांगितलं या कागदाला महत्व आहे का नाही? वाचा परत आहे त्या कागदाला महत्व दिलं पाहिजे ना. प्लॅन एस्टिमेट कुठे? प्लॅनिंग असतं मनाने कुणी काय करत आणि याची कॉपी पाहिजे तर फोटो कॉपी करून घ्या. आता पण प्लॅन बनवले तारीख असेल ना वगैरे तारीख याची तारीख नाही. कुठे तारीख नाही, काय नाही. बघ तारीख तारीख नाही. ज्यावेळेला प्लॅन बनलाय ना त्यावेळेचा तुम्ही आम्हाला गुगल मॅपून काढले असं काढून किती काही भेटतं गुगल मॅपून. तुमचं काय त्याच्यात पूर्ण लिस्ट हे एस्टिमेट असतं ते एस्टिमेट प्लॅन एस्टिमेट पहिलं सुरुवात
हे असं याच्यावर काय आम्ही पकडणार आहे. तुम्ही कुठूनही लाईन मारा, कोणी तर शिकले जास्त नाही, कुठूनही लाईन आपण मारा, महावितरणची लाईन कुठूनही मारतो. सरळ करून दिलं म्हणजे नको आम्हाला. 20-25 टिपे ठोकण्यात पुढे पण टिपे ठोकीच्यात. प्लॅन एस्टिमेट त्यावेळेचं प्लॅन एस्टिमेट दाखव. ते नाही, आता नाही जाणार. तारीख कोण आहे त्याच्यावरती? ऑर्डर दाखवा, काय असेल ते सगळं दाखवा. प्लॅन एस्टिमेट दाखवा, करून घ्या तुम्ही. प्लॅन एस्टिमेट प्रॉपर दाखवा, सगळं व्यवस्थित. आमचा लाईटीला विरोधच नाही. प्लॅन एस्टिमेट प्लॅन एस्टिमेट दाखवा प्रॉपर. रस्त्याने प्लॅन झालेला आहे का लाईट नाही असं हे दाखवा. हा रस्ता अहो, रस्ताच नाही हो काढायला लागले हो, कसं काय? जर ह्या रस्त्याची नोंदच नाही सर्कल आहे ते येऊन सांगतो. रस्ता ग्रामपंचायतीत नोंद नाही त्याच्यावर बोंबलत वाद चालला तरी दिवस भांडण त्याच्यावर. म्हणजे शेतातून चालली आपण सगळ्याचा अभ्यास करू आणि ते ठरवू ना. पण आता हे अप्रूव्ह प्लॅन आहे आपला MSCBचा, ते अप्रूव्ह केल्याप्रमाणे आम्हाला जाऊ द्या अशी आम्ही शेतकऱ्यांना विनंती करतोय. एवढं चालू आहे. त्याच्यावर आमचा असा निर्णय आहे. आमचा असा निर्णय नाही, पण ते शिवरस्ता दुसरीकडे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. शिवरस्ता हा 2 गावांमधला रस्ता असतो. नाही अप्रोल एक मिनिट मी सांगतो. आमचं ठेकेदाराला विचारतो. आणि नाही शिवरास्ता आहे, तुमच्याकडे काय पुरावा आहेत का त्याचे? यांनी जसं सादर केलं तुमच्याकडे काय शिवरस्ते हा ड्रॉइंग आता तयार केले हे. याच्यावर तारीख आहे का? तारीख दाखवा. तारीख दाखवा, कधीची तारीख आहे शिवरस्त्याचं? दाखवा ना, तारीख दाखवा. किती तारीख आहे? हा शिवरस्ताच नाही ना, शिवरस्ता नाहीच आहे. शिवरस्ता नाही क्षेत्र आहे. हा? मग हे पुढं दे. खाजगी मालकीचं आहे. तरी महावितरणची वीज हे सगळ्यांच्या साहेब, आता जर तुम्ही शिवरस्ता दाखवताय तर 2 गावामधला शिवरस्ता आहे का तो नक्की? काय विषय? शिवरस्त्याचा प्रश्न, शिवरस्त्याचा प्रश्न ड्राइंग अप्रूव्ह त्याप्रमाणे जातं. हे ड्राइंग जे MSDL ने अप्रूव्ह केले त्याप्रमाणे आम्ही आता ही वीज घेऊन जातो. आता शेकडो वर्ष झाली ते शेतकरी 3-4 पिढ्या झाल्यात आणि यांचं म्हणणं आहे का हा शिवरास्ता नाही आणि तुम्ही म्हणता आहे. आता शिवरस्ता आहे असं म्हणत नाही आम्ही. खाजगी क्षेत्रातूनही प्रत्येकाचे खांब प्रत्येकाच्या खाजगीला तर विरोध आहे ना, हे मालक आहेत ना शेवटी. ऐका, टेलिग्राफ ऍक्ट प्रमाणे प्रत्येकाच्या बांधावरनं वीज ही घेऊन जाता येते. आता आम्ही तुम्हाला विचारतोय, याच्यात चालू आहे आणि सहकार्य करावं अशी विनंती करतोय तुम्हाला. ऐका ना साहेब, त्याचं प्लॅन एस्टिमेट असेल आपल्याकडे. साहेब ऐका ना, मुख्यमंत्र्यांची सौर योजना आहे, हे शेतकऱ्यांकरताच आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. फक्त त्याच्यात काय अडचणी असतील तुमच्या तर त्या सॉल्व्ह करू आपण. या रस्त्यानं जाऊ द्या आम्हाला. बरं, विद्युत कायदा 2003 नुसार जर खाजगी क्षेत्रातून तुम्ही जर नेणार असाल कलम 6 नुसार तर हरकती आल्या तर त्यांचं निवारण करणं पहिल्यांदा सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्ही निवारण करणार आहात का? 11 केवीला आपण जास्त निवारण करतो, 66 केवीला निवारण करतो. कायद्याचं सांगतो. 66 केवीला आपण जागा ॲक्वायर करतो आणि त्याला ते शेतकऱ्यांना त्याच्यापासून पैसे मिळतात. आता एकच मिनिट, आता मी बोलतो मध्ये. कालचं जे नोटीस आलं ना ते 33 केवीचे, आजला हे 11 केवी म्हणतात. 33 66 म्हणत होते. आतापर्यंत आम्हाला 33 केवी असे 66 केवी सांगत होते. आज हे 11 केवी सांगतात. नक्की यांचं किती केवी, नक्की किती केवी ते सांगा आम्हाला. काय प्लॅन एस्टिमेट काय आहे आम्हाला दाखवतीच नाही. प्लॅन एस्टिमेट दाखवा ना आम्हाला. मला 2 दिवस आणि 1 मिनिट. कालचं नोटीस पोलीस स्टेशनचं 33 केवीचं नोटीस आहे. हे बघा, 1 मिनिट. कालचं काय आहे? त्यांच्या मनानेच येते काय? काल आलेलं नोटीस आहे. कालच्या नोटीस मध्ये 33 केवी आहे. केवी किती येते माहिती? नाही असं कसं माहिती आहे? तुम्ही सल्लागार आहे. मग ते कालच्या नोटीस काल उपकेंद्रापर्यंत ते सबस्टेशन 33 केवीच आहे. नाही पण आतापर्यंत सांगताना काय सांगत, एक मिनिट. मी त्या दिवशी त्यांना तेच सांगितलं तर तुम्ही शेतकऱ्यांना भाडे देणार आहे का? नाही, ते म्हणले 33 असे 66 आहे. आणि मी सांगतो, आपण होतो, आम्ही समोर होतो आणि 33 ला म्हणले जे रे का शेतकऱ्यांना भाडे देणार. 5,000 रुपये भाडे शेतकऱ्यांना. चर्चा सोडा आता. 33 केवी उपकेंद्र, 11 केवीची लाईन आहे. 33 केवीचं लाईन 11 केवी. ही 11 केवी आहे. नाही पण त्या दिवशी तुम्ही चुकीच्या पद्धतीने गायडन्स करत होते ना आम्हाला. नाहीये याच्यामध्ये. बेनिफिट असं तर तुम्हाला द्यायला आमचं हे फक्त त्या दिवशी 66 केवी. 11 केवी. ही लाईनच 11 केवी. सोपा मार्ग आहे. शिवरस्ता हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तहसीलदारला ज्यावेळेस सांगितलं चर्चा करायचं तर राहून देत. गाव आहे ना की इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातले, त्याच्यामुळे कांता प्रोजेक्ट
हे सगळ्यांना काय वाचा मोठे वीज वाहक तारांची लाईन ट्रान्समिशन लाईन टाकताना शेतकरी बांधव आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी यांना विश्वासात घेऊनच व शिवरस्त्याच्या मार्गानेच ती नेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. हा शिवरस्ता आहे पाहिजे, का? बाकी काय नको हा शिवरस्ता आहे का? शिवरस्ता कोणता मॅडम आपला हा? शिवरस्ता कोणता आपला नाही माहिती घ्यावं लागेल हा आहे का नाही मला पण नक्की अरे मग नवीन आहे आपण मॅडम नवीन आहे शिवरस्त्याने त्यांना घेऊन जायला सांगा. माहिती घ्या तुमच्या ग्रामपंचायत नोंद आहे का ते बघा नंतर बघा काय ग्रामपंचायत नोंद आहे का बघा हा. तो मुक्ताबाई मंदिर मुक्ताई मंदिर तो इकडलं गणपती मंदिर हा मधला शिवरस्ता आता हे आवाजाई कंपनीचं जे काम चालू आहे ते शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जबरदस्तीने खांब रवायचं चालू आहे. मुळात म्हणजे आपण त्यांना एक 4 महिन्यापूर्वी अर्ज दिला होता. मागे उपोषण बरं झालं होतं त्यावेळेला सुद्धा कंपनीला सांगितलं तुम्ही शिवरस्त्याची मोजणी करून शिवरस्त्याने तो न्यावं या ठिकाणून. आणि आता मुळात म्हणजे या ठिकाणी पाठीमागं घर आहे लोकांची. आता त्या दिवशी आम्हाला सांगितलं 33 केवीचे आणि आजला सांगतात 11 केवी. मग यांच्यात ताळमेळ नाही मुळात म्हणजे. आणि आजला इथं पोलीस प्रोटेक्शन घेऊन त्यांनी दबाव आणायचं शेतकऱ्यांना चालू आहे. तर आमचं असं सांगणं आहे का हा जो रस्ता आहे आता जे काम चालू आहे ते शिवरस्त्यानेच न्यावा. आणि हेच आम्ही निवेदन दिलेले आहे त्यांना. शिवरस्त्याने न्यावा, शिवरस्त्याची मोजणी करावी, शिवरस्त्याने आले म्हणजे भविष्यात कुणालाही त्या गोष्टीचा त्रास होणार नाही. तुमचा या प्रोजेक्टला विरोध आहे काय? प्रोजेक्टला विरोध नाही आमचा. शेतकऱ्यांसाठीच लाईन आहे. मुळात म्हणजे पाठीमागच्या वेळेला पण त्यांनी जागा मध्यभागी बरोबर त्यांनी प्रोजेक्ट उभा केला. आणि आत्ता सुद्धा सोयीनुसार ते शेतकऱ्यांच्या शेतामधून काम चालू आहे. तर आमचं म्हणणं आहे शिवरस्त्याची मोजणी करावी, शिवरस्त्याने त्या तारा न्यावा आणि प्रोजेक्ट चालू करावा. तहसीलदार प्रशासनाने काय लेखी एक पत्र दिलं तर तुम्हाला त्याच्यात काय म्हटलं ते? तहसीलदारांनी लिहिलं होतं ना सदर ज्या वेळेला तहसीलदारांनी आम्हाला त्यावेळेला लिहून दिलं होतं की शिवरस्त्यानेच ट्रान्समिशन लाईन शिवरस्त्यानेच न्यावी. आणि या ठिकाणी लिहिले वीज वाहक तारांची लाईन टाकताना शेतकरी बांधव आणि ग्रामपंचायत कार्यकारी यांना विश्वासात घेऊनच व शिवरस्त्याच्या मार्गाने ती नेण्यात कारवाई करण्यात यावी. तुम्हाला विश्वासात घेतलं का नाही काय? विश्वासात नाही घेतलं, काही विचारलं नाही, काय नाही. आज डायरेक्ट पोलीस प्रशासन इथे या ठिकाणी आलेलं आहे आणि दबाव तंत्र. तुमचं मग शेवटचं म्हणणं काय आता सांगा बरं अंतिम? सरकारकडे मागणी काय आहे तुमची? सरकारकडे आमची एकच मागणी आहे का सदर जी लाईन आहे ती शिवरस्त्याने न्यावी. ओढ्याच्या कडेने पूर्ण पिंपळगावपर्यंत लाईन जाईल. उद्या भविष्यात जो आहे जवळजवळ आजला हा डेव्हलपमेंटचा रस्ता आहे म्हणजे दोन्ही बाजूनी घरं आहे, बंगले आहे. तर ओढ्याच्या बाजूनी जर रस्ता गेला, जर पोल गेले तर भविष्यात कुणालाही काही त्रास होणार नाही. त्याला शिवरस्त्याने निवडत म्हणजे अडचणच नाही ना काही. आता पेट्रोल पंपाचं एक MSCBनी पेट्रोल पंपाचं आमचं एक अप्रूव्हल आहे त्या ठिकाणी त्यांनी 10 लाख रुपये दिले MSCB अंडरग्राऊंड करायला लाईन. हा जो रस्ता आहे हा ग्रामपंचायतीला नोंद नाही. शेतकऱ्यांच्या सोयीनुसार जाण्याचा रस्ता आहे. आणि या रस्त्याची सुद्धा मोजणी दिलेली आहे. अजून सेंटर फायनल नाही या रस्त्याचा. मग आता जर आता ते आलेत आणि रवायला सुरुवात केली काय भूमिका राहील तुमची? आमचा विरोध राहणार. तुमच्यावर जर पोलीस कारवाई झाली किंवा काय तर? नाही, ठेवू द्या आम्हाला आतमध्ये. आमची तयारी आतमध्ये राहायची. आम्ही आतमध्ये जाऊन खाजगी आहे ना, खाजगी जमीन तू कोण नेऊन देणार? म्हणजे तुमचं एकंदर म्हणणं आहे का राष्ट्रीय नोंद नाही. खाजगी जमिनीतून तयार नाही तुम्ही उद्या शेतकरी? काय उद्या एखाद्या शेतकऱ्याला काही प्रोजेक्ट आणायचा असेल, काय करायचं असेल, शिफ्टिंगचा असेल, MSCB फुकट काही करत साधा आम्हाला शिफ्ट करायचं तर 10,000 रुपये लागतात. 10,000, 20,000, 50,000 रुपये लागतात. आमचा एकच पर्याय आहे, त्यांनी आम्हाला लिहून दिलेले आहे शिवरस्त्याने आम्ही घेऊन जाऊ, तेच न्यावा. आमचा कुठलाही MSCBला विरोध नाही. उलट चांगला प्रोजेक्ट आहे. आवाजा कंपनीला पण आमची एक मागणी आहे तर तुम्ही MSCBच्या लोकांच्या नुसार त्यांना सुद्धा फार दबाव देऊ नका. ते त्यांच्या पद्धतीने व्यवस्थित लाईन आउट करतील त्या पद्धतीने घेऊन जा. थोडासा खर्च वाढेल कंपनीचा, एवढंच म्हणणं आहे.